तुमचं आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू थँक्यू सो मच. येतो. या मुलाशी मी कधीच लग्न नाही करणार. का शलाका? अगं तू त्याला अजून पाहिलं सुद्धा नाहीयेस, भेटली नाहीयेस. त्याची गरजच काय आहे? हा मुलगा तुझ्या चॉईसचा आहे हेच त्याला नकार देण्यासाठी पुरेसं कारण आहे. कसं आहेस? चाललंय नागपुरात रिक्षा चालवून राहिलो ना बाप्पा. काय रे तू? अरे साहेबाकडे फोर्ड आणि मर्सिडीज उडवायचास. कुठला होता असं आढळलं तुला? आपला आपला असतंय ना बाप्पा. जाऊन दुसऱ्याची गुलामी करायची. माझी जमीन मीच कसून राहिलो ना. ते बी खरंच. एकटाच काय अजून? म्हणजे लग्न वगैरे केलं का नाही? हा झालं ना. बायको नागपूरला असते ना. होय. तुला घेऊन जायला चालू. इथे काय तुझं वाईट चाललं होतं का? सांग ना. तसं काय नाही साहेब. तिकडं आता मी सुखात आहे. म्हणजे आधी बी सुखातच होतो पण आता जास्त सुखात आहे. ते तुझ्या बरोबरची मुलगी तिचं काय झालं? कंची मुलगी? मी तर कंच्या बी मुलीला ओळखून नाही राहिलो. रामा त्या मुलीचं काय झालं? आईशान साहेब नाही ओळख. अरे हो बरं ती मुलगी गायब झाली न होऊ दे ना. आपल्याला काय घेणं देणं आहे. पण हे रामा तू आणखीन किती दिवस आहेस रे बाबा इथे? काम होऊन राहिलं की निघून जाईन साहेब. पण येत जा अधून मधून. भेटत जा आम्हाला सगळ्यांना. काय हो सर. येऊ मी आता. हा ये अरे निघ. मला मात्र दिवसेंदिवस असं वाटतंय की यापुढे जे काही होणार ते चांगलंच होणार आणि त्याबद्दल मी आज जास्तच कॉन्फिडेंट आहे. म्हणून यापुढे काही वाईट होणार नाही असाच विचार करून सगळं चांगलं होईल. कितीला पडला रे? डुअल सिम आहे रे. एक्सपांडेबल मेमरी आहे. 8 GB मेमरी कार्ड आहे. जबरदस्त स्पीकर आहेत. कडक. मग काय माल टाकलास की नाही? नाही रे मिळवतोय. येईल हळूहळू. तुझ्याकडे आहे का? अरे विराजकडे असेल ना. 101 आहेत म्हणे. त्याच्या वहिनीच्याच आहेत. हिट आहेत म्हणे. ए काय म्हणाला रे? हा काय म्हणाला? परत बोल. जीप काढून हातात दे ना. कुणाला धमकावतो तू? तुझ्या वहिनीने काय केलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि तिची क्लिप दे एवढंच म्हटलं ना मी. तुला माहितीये मला तुझ्या सल्ल्यांचा कंटाळा आलाय. त्यापेक्षा मला माझं आयुष्य जगू दे. लेट मी गो. शलाका मी तुला कधीच अडवलेलं नाही किंवा जाऊ नकोस असंही म्हटलेलं नाही कधीच. आणि जेव्हा मी विरोध केलाय तेव्हा तुझं भलं व्हावं असं वाटायचं म्हणूनच केला. तू कुठे चालली आहेस? तू परत घरी कधी येणार आहेस? एवढंच कळण्याची माफक अपेक्षा आहे माझी. मला तुला सांगायची गरज नाही वाटत. तू आम्हाला सांगून जायचीस कुठे जातेस ते? नाही कारण तेव्हा तुम्ही दोघी लहान होता शलाका. मी कुठे जाते हे कळण्याचं आणि समजून घ्यायचं वय नव्हतं तुमचं म्हणून नाही सांगितलं. आणि शलाका मी काही मजा मारायला बाहेर पडत नव्हते. मी तुमच्यासाठी घराबाहेर पडायचे आणि तुमच्यासाठीच घरी परत यायचे. बघते